ताज्या आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बेल बटन प्रेस करा. नाही होईल ना, ते केल्याशिवाय दम खाते नाही. इतके खटाटोप काय हलकाला ते येणार, कुणीतरी येतेनच. आम्ही बी येणार, पुन्हा उपोषण करणार, आम्ही सोडणार नाहीत. बहुतेक अशी शक्यता आहे मुंबईतसुद्धा आमरण उपोषण होऊ शकतं. मुंबईतसुद्धा होऊ शकतं. सामूहिकता फायनली आमचं की आंतरवालीतच सामूहिक उपोषण करायचं. घराघरातले मराठी हे आंतरवालीतच येणार आहेत, हे सामूहिक उपोषण. पण मुंबईतसुद्धा होऊ शकतं. कोणी आलं तरी मराठ्यांपेक्षा मोठं कोणी नाही आहे राज्यात. कोणी पण येऊ दे, आम्ही सज्ज आहेत ना. कोणी पण येऊ दे, आरक्षण घेणार ओबीसीतूनच. पुऱ्या महाराष्ट्रातल्या मराठा आरक्षणात 100% गेल्याशिवाय मी हटत नाही. म्हणून तो सामूहिक आमरण उपोषण आंतरवालीला लावलं आहे आम्ही. ते फायनल आहे आमचं. पण मराठ्यांचा बी लय आग्रह आहे. मुंबई एखाद्याच मुंबईसुद्धा होऊ शकते दादा. नुसते मराठ्यांचेच नाही तर सगळेच ओबीसीसुद्धा मराठ्यांनी निवडून दिलेत. त्यांना सगळ्यांनाच मराठा आरक्षणाचा विषय मांडावा लागणार नसता. रस्त्यावर मराठी फिरून देणार नाहीत. कारण तुमचे लेकरं आता मोठे झाले, तुम्ही आमदार झालात, मंत्री झालात. आमच्या लेकराचं काय किंवा प्रश्न घराघरातला मराठा आता विचारणार. आणि आम्ही सामूहिक उपोषण करायला सज्ज झालो. केले नाहीत त्याला छाती बडायची सोय मला नाही. मी आणि माझा समाज मैदानातच नाही. त्यामुळं दोरी पूर्ण मराठ्यांच्या हातात होती. मालक तो होता, त्यालाच ठेवलं. कोणाच्या दावणीला मी मराठा समाजाला बांधलं नाही, कारण त्या समाजाला मी मायबाप हे शब्द वापरतो. मग मी जर खास त्यांचा मुलगा आहे तर मी अशी फरफट त्यांची करू शकत नव्हतो, त्यांना संकटात सोडू शकत नव्हतो. की त्यांना सांगितलं तुम्हाला जे करायचं ते करा, त्यांनी केलं. मी फरफट केली नाही. माझा ऐकतो म्हणून मी याचं काम करायला सांगितलंच नाही मराठा समाजाला. मोकळा सोडला मराठा समाज. त्यामुळे कोण पडलं कोण आलं मी मैदानातच नाही आहे. मग पडलं लगेच म्हणायचं मायामुळं. मी त्यात मोडत नाही. मी मैदानात असतो ना, समीकरण जर जुळलं असतं ना, चोपडा सापच केला असतं. 100% सांगतो तुम्हाला. काहीच नियोजित नाही आहे. पंढरपूरला दर्शन आणि आई तुळजाभवानीचे दर्शन दोनच गोष्टी आहेत. मी कधी नाही खोटं बोलतो, पत्रकारात नाही बोलत बा. आपलं सत्य आहे. मी नाही बोलत कधीच. कारण आमच्यासाठी पत्रकार बांधवांनी एवढा जीव तोडलेला आहे या गोरगरिबाचा प्रश्न मार्गी लावा म्हणून. आणि मी ते तोंड चटक्या नाही आहे. तोंडापुरतं आलं की गोड बोलायचं. खरोखरच मराठ्याची इतकी ताकद यांनी पण लावली होती. त्याच्यामुळे मी यांना खोटं बोलत नाही. निवेदन करायचं मी सांगितलं मी फक्त दर्शनाला जाणार एवढंच सांगितलं होतं. अहो बाबा इतके आले की मग गाड्या आवरू आता शिकते परेशान झालो होतो आम्ही. 6-7 किलोमीटरवरती गाड्या होत्या. इतके लोक आले. इथं नुसता ट्रेलर बी नाही. आणखी लय मजा येणार पुढं. नुसतं आरक्षण देऊ नका म्हणा, कचका टाकायचं तुम्हाला. पण घराघरातले मराठी आता अंतरवलीत एका जागेवर बसणार. गावागावात नाही बसणार कुणी. राज्यभरातले मराठी एका जागेवर येणार. मग ते 10 असले तरी बसणार, 1000 असले तरी बसणार, 1,00,000 मराठी बसले तरी बसणार. 100% अंतरवलीत होणार आणि ते ताकदीनं होणार आहे. पण तारीख सरकार झाल्याशिवाय नाही. मग पुढं ढकली देईन पाहिले सर. ते लय चाबरे येते. ते लगेच पुढं ढकली देईन. ते सरकारने बनायचं लवकर. ते म्हणते याला मरू दे आधी उपोषण मग सरकार बनू. तो राष्ट्रपती राजवटलो लय चाबरे येते. मग त्यांचं सरकार झालं की मी तारीख डिक्लेअर केलीत. पण बहुतेक मुंबईसुद्धा होऊ शकतं. आम्हाला नको.